आपल्या जीवनातली आधी व्याधी ज्या काही त्रासदायक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींच्या समस्यांचं निराकरण करणारी कथा शिवमहापुराण कथा आहे. भगवान शंकराला भक्तिभावानं शरण जावं, नंदी महाराजांच्या कानात आपलं दुःख सांगावं आणि ते महादेवानं ऐकलंच नाही असं कधी होऊ शकत नाही. भगवान भोलेनाथ प्रत्येक भक्ताची दखल घेतात. प्रत्येक भक्ताची मनोकामना पूर्ण करण्याचं काम करतात. फरक एवढाच आहे, कोण किती भक्तीनं आर्ततेनं मला आवाज देतोय त्याचं लवकर कोडं सुटतं आणि काहींच्या 2 डगरीवरती हात असतात. देव ऐकतोय की नाही काय माहिती, करतोय आपण रोजची पूजा पण काय माहिती आपलं ऐकल का नाही. सगळेजण करताय म्हणून आपण पण करू पूजा. असा अविश्वास अश्रद्धा मनामध्ये असेल तर त्या व्यक्तीच्या पूजेला उपासनेला फळ मिळेल का नाही काही सांगता येत नाही. निस्सीम भाव, पूर्ण विश्वास आणि प्रचंड श्रद्धा जेव्हा भगवान शंकरावरती आपल्या असेल ना तर देवाला आपलं ऐकावंच लागतं. आपल्या जीवनातल्या समस्या भगवान परमात्मा 100% सोडवतो. फक्त आपला शुद्ध भाव, शुद्ध अंतकरण असणं फार गरजेचं आहे. बघा, कालपासून आमच्या काही ताई पत्र पाठवतायत. काही आमच्या माता माऊल्या सहज आपल्या अंतकरणातला भाव सांगतात. पंडित प्रदीपजींनी, मिश्राजींनी सांगितलेले कितीतरी उपाय आहेत. ज्यांना युरिन इन्फेक्शन आहे किंवा मूतखडा वगैरे असे काही त्रास आहेत ज्या लोकांना, शमीच्या झाडाखाली गोल वातीचा तुपाचा दिवा लावावा. मग सोमवार असेल, प्रदोषचा दिवस असेल, सोमवारची अष्टमी असेल किंवा शिवरात्री असेल, हे पर्व काळ आहेत महादेवाचे, तर तुपाचा गोल दिवा लावावा, गोलवातीचा तुपाचा दिवा लावावा. शमीच्या झाडाखाली पूजन करावं, त्या झाडाचं पूजन करावं आणि शमीच्या झाडाची 2 पानं घ्यावीत आणि जी पूजेनं ओली झालेली माती आहे ती माती घ्यावी. ती अगदी शमीचं 2 पानं आणि ती माती आपल्या हातावरती दोन्ही मिक्स करावं आणि आपल्या पोटाला जिथे वेदना आहेत, जिथे आपल्याला त्रास आहे, मग मूतखड्याचा असेल काय असेल, तर फक्त वर्ण ती माती आपल्याला लावायची आहे. वर्ष नाही, 3 महिने नाही, काही मिनिटामध्ये तुमचा तो त्रास कमी करण्याचं काम भगवान भोलेनाथाच्या कृपा आशीर्वादानं होतं. आणि हे त्या ताई असतील जर मंडपमध्ये बसलेल्या, सभा मंडपात, आपल्याच गावच्या आहेत त्या, त्यांचं नाव मला लक्षात नाही, रात्री सांगितलं त्यांनी मला, तर तो अनुभव त्यांनी शेअर केला माझ्यासोबत. पण त्याच्यासाठी भगवान शंकराची तात्काळ सुद्धा कृपा प्राप्त होते आपल्याला, पण तेवढा विश्वास आणि तेवढी श्रद्धा आपली असणं फार गरजेचं आहे. जी लोक पत्र देत आहेत ना, काही ना काही त्या लोकांच्या जीवनात अनुभव आहे. आणि तुम्हाला सत्य सांगते, 100% तर माणसाचं मन कधीच भरत नसतं. मनुष्य जीव एक आहे पण याच्या हजारो समस्या आहेत. आपण समाधान किती मानतो त्या गोष्टीवर आहे. मग आपलं तर असतं हे झालं मग ते राहिलं, ते राहिलं, ते राहिलं, मरेपर्यंत हे सगळं चालूच असतं. पण आपला विश्वास, आपली श्रद्धा आपलं जीवन पार करत असते. महादेवावरती प्रचंड विश्वास, प्रचंड श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. एका ताईंनी एक आपला अनुभव व्यक्त केला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरः श्री गुरुवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम नमः शिवाय. गुरुदेव, माझ्या जीवनात खूप दुःख होते पण ते दुःख सोमवारचं व्रत केल्यामुळे कमी झाले नाही, तर ते शिवकथा ऐकल्यामुळे कमी झाले. म्हणजे कथा जे भारतभर संत महात्मे जे आपल्याला सांगतात. एक अयोध्येतले महाराज आहेत पहा, वयस्कर आहेत, पूर्ण आयुष्य त्यांचं संन्यस्त जीवन गेलं. महाराष्ट्रात काही दिवस राहिले, मूळचे ते अयोध्येचे आहेत. रामानुज संप्रदायाची त्यांना दीक्षा आहे. पण काय त्यांचं विशेष प्रेम,
ते मुलीसारखी माया करतात, म्हणजे मुलगीच मानतात मला. कुणी आपल्या मुलीला धन देईल, कुणी आपल्या मुलीला काय काय प्रॉपर्टीत भाग देईल, पण ते स्वतः संन्याशी आहेत. त्यांचं 1 रुपयाचं सुद्धा अकाउंट नाही कुठल्या बँकेमध्ये. पण त्यांना जेव्हा मी रामेश्वरमला घेऊन गेले, साधू संताची घरात परंपरा असल्या कारणानं आवड आहे, एका कार्यक्रमात त्यांची माझी भेट झाली. वयोवृद्ध आहेत, 80हून जास्त वय आहे त्यांचं. तर त्यांना काय वाटलं, ते म्हणा, बाळा आजपासून तू माझी मुलगी. कुणी मुलीला धन देईल, प्रॉपर्टीत भाग देईल, काय काय देईल, सोनं देईल, दागिनं देईल, पण त्यांनी रामेश्वरममध्ये असा संकल्प केला की आजपर्यंत माझ्या जीवनात जे काही मी पुण्य कमावलं असेल, या सोनाली दिदीला मी अर्पण करतो. पुण्य कुणी कुणाला देत नसतं. आज कथा करतोय आम्ही, साधू संतांची कृपा आम्हाला प्राप्त होते, तुमच्यासारख्यांची सेवा करायला मिळते, अनेक लोकांना धर्म मार्गात, परमार्थ मार्गात जोडण्याचा योग आमच्या जीवनात प्राप्त होतोय. तर ही ह्या सगळ्या संतांची पुण्यही आहे, त्यांचंच कुठेतरी पुण्य आहे. तर त्या महात्म्याचं आज मला आवर्जून का आठवलं तुम्हाला बोलताना, तर त्यांचं एक नेहमीचं एक वाक्य आहे ठरलेलं. ते म्हणतात, बाळा बेटा, ते हिंदी बोलतात, महाराष्ट्रात बरेच वर्ष राहिले ते, पण त्यांना मराठी जमत नाही, समजतं पण बोलता येत नाही. ते म्हणतात, बेटा कथा सुनने की चीज़ है और कथा सुननी ही चाहिए, क्योंकि श्रद्धा पूर्वक कथा सुनने का अलग सा पुण्य होता है. आणि त्यांची इच्छा असते की मी त्यांना फोन जर केला कधी, आता ते सध्या मला वाटतं बिहारमध्ये आहेत, बिहारमध्ये त्यांचं मूळ गाव आहे, अयोध्येत असतील किंवा बिहारमध्ये असतील. तर फोन लावल्यानंतर त्यांची एक आशा असते की बेटा तब्येतीचं विचारण्यापेक्षा मला 10 मिनिटाची कथा सांग. मग त्यांना 10 मिनिटाची कथा मराठी नाही पण हिंदीमध्ये कशी तरी मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर त्यांच्याच मुखातलं वाक्य आहे की कथा सुनने की चीज़ है, कथा सुननी चाहिए. उपवास व्रत तर करावीत माणसांनी, पण या पत्रामध्ये या ताईंनी जे पत्र लिहिले त्यांनी सांगितलं की दीदी माझ्या जीवनात खूप सारी दुःख होती, पण कथा ऐकल्यामुळे माझ्या जीवनातली दुःख कमी झाली. कथा माणसाला ज्ञान देत असते, माणसाला स्थिर बनवत असते आणि आपल्या अंतःकरणात विश्वास निर्माण करत असते. कथेच्या माध्यमातून स्वतः भगवान परमात्मा आपल्याला सांगतात, माझ्या बाळांनो घाबरू नका, साऱ्या जगानं तुमची साथ सोडू द्या, पण मी तुमच्या सोबत आहे. ही कथा सांगत असते आपल्याला. भगवान परमात्मा आपल्यासोबत सावलीसारखा आहे, हा विश्वास आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावा, याच्यासाठी कथा ऐकली पाहिजे. या ताईचं म्हणणं असं आहे की 2024 मध्ये कथा तुमच्या मुखानं ऐकली आणि याही वर्षी आम्हाला शिवमहापुराण ऐकायची संधी मिळाली आणि आम्ही आमच्या सर्वांचं भाग्य समजतो. अशीच आम्हा सर्वांवरती तुमची कृपा राहावी. आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो की 2026 मध्ये सुद्धा आता तो भविष्यातला विषय आहे, कथा ऐकायला मिळावी. असाच आशीर्वाद नळेगावकरांवरती तुमचं प्रेम आम्हा सर्व लोकांना मिळत राहो. ही दत्तप्रभूंच्या चरणी शतशः प्रणाम. ताई तुम्ही खूप सोप्या भाषेमध्ये आम्हाला जीवन कसे जगावे सांगतात. खरंच तुमचे आणि तुमच्या विद्यार्थिनींचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कथा, संगीत, वाद्य खूपच चांगलं आहे आणि तुम्ही खूप चांगली शिकवण देतात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. आपणालाही खूप खूप धन्यवाद. शीतल शिवानंद तोंडारे. बरं, कोण असतील का ताई? अरे वा चला, तुम्हाला खूप समाधान वाटतंय कथा ऐकून आणि तुम्ही तुमच्या अंतःकरणातला भाव मांडलेला आहे. भगवान श्री भोलेनाथाचे दत्तप्रभूंचे तुम्हाला खूप आशीर्वाद, खूप आशीर्वाद. आपण बसून घ्या. खूप छान. कोणत्या ना कोणत्या कारणानं आपण धर्माशी जोडलो पाहिजेत. कुठल्या ना कुठल्या कारणानं भगवत चिंतन, नामस्मरण, कथा श्रवण करणं हे आपल्या जीवनात असलं पाहिजे. तुम्ही आपला कार्यक्रम संपला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुमच्या जीवाला नियम लावून घ्या की मी रोज शिवपूजन करणार. 1 वर्षाच्या आत तुमच्या जीवनात खूप मोठा बदल झालेला असेल, खूप मोठा. आपण काय परमेश्वराकडे अपेक्षा करावी? आपण जर सर्व भावे त्याला शरण गेलो ना, तर आपल्या अपेक्षेपेक्षाही आपल्याला
सगळ्या बाजूनं सुखी ठेवण्याचा प्रयत्न भगवान परमात्मा करत असतो, सगळ्या बाजूनं. माझ्या सांगण्याचा भाव लक्षात घ्या. भगवान परमात्मावर विश्वास ठेवा. त्याचे पाय धरले तर सोडायचेच नाही, त्याच्यावर अविश्वास दाखवायचा नाही. भले पहाडासारखं संकट आपल्यावरती येऊ दे, कधी कधी आपली परीक्षा घेण्यासाठी सुद्धा तो संकट पाठवत असतो. त्यावेळेला आपली खरी परीक्षा असते. संकट आलं आणि आपण त्याचे पाय सोडले, नको तिकडे पळू लागलो ना, मग देव म्हणतो बरं झालं, डोक्याची पीडा गेली. आतापर्यंत उगीच यानं नाटकानं माझे पाय धरून ठेवले होते. कितीही संकट येऊ दे आपल्यावरती, त्याचे चरण सोडायचे नाही. आणि मग जेव्हा आपण त्याच्या परीक्षेत पास होऊ ना, तेव्हा तो सावलीसारखा आपल्यासोबत राहील, आपल्याला सोडून कुठेही जाणार नाही, आपली एवढी काळजी घेईल. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आलिया आघात निवारया. खरं तर संतांची वचनं आहेत ही, पण जेव्हा तोंडातून बोलतो ना, तेव्हा डोळे भरून येतात की भगवंता काय तुझी लीला आहे. आम्ही लहान होतो तेव्हा देवस्थानची अवस्था अशी होती, जिथं आम्ही झोपत होतो तिथून साप पडत होती. असली बिकट कठीण अवस्था. भाऊ आमचे भिक्षा मागायला जायचे, तर भिक्षा आणली तरच आम्हाला खायला मिळत होतं. संस्थान जुनं होतं, चकलंबा संस्थान, पण त्या संस्थानची अतिशय अवकळा होती, फार अवकळा होती. मंदिर असं डागडुजीला आलेलं, दगडाचं होतं, पण दगड काही सटकलेली, सुटलेली, झिजलेली दगडं. खायला नव्हतं तेव्हा स्वप्न पाहिलं होतं महाराजांचं मंदिर कधी होईल म्हणून. जेव्हा खायला मिळत नव्हतं तेव्हा मंदिर कसं उभं राहील. पण महाराजांच्या वरची श्रद्धा सुटू दिली नाही, विश्वास कमी होऊ दिला नाही. हे सगळं महाराजांनीच करून घेतलं. सेवा करत राहिलो. महाराष्ट्रभर माणसं जोडली गेली, सगळं महाराजांच्या कृपेनं. 2025 मध्ये अयोध्येत राम मंदिरावरती ध्वज फडकत होता आणि चकलंबा गावी कल्याण समय संस्थांवरती कळस चढत होता. हे सगळं त्यांनीच करून घेतलं. बीड जिल्ह्यामध्ये खूप संप्रदायाचं वातावरण आहे, पण पूर्ण जिल्हाच नाही तर पूर्ण महाराष्ट्र त्या कार्यक्रमाचं कौतुक करतोय. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तो सोहळा झाला, पण कौतुक माझंच चाललंय की एक मुलगी, एक स्त्री, किती सुंदर सोहळा. एका बाईनं एक ताकदीने एवढा मोठा सोहळा पूर्ण केला. तर खरं तर या सगळ्या दिव्यतेकडे पाहून एक अंतकरणातला भाव भजनातून व्यक्त होतोय. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम भोले, करते हो भोले बाबा, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है।
नमः पार्वती पती शिव हर 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 महादेव. आपल्या देव कार्यात, आपल्या धर्म कार्यात सगळेजण जोडून राहा. भगवान प्रत्येकाच्या सेवेचं फळ देईल असं समजू नका. आम्ही कथा ऐकली ना आम्हाला काहीच मिळालं नाही. देवाचं देणं हे सुप्त असतं, अदृश्य असतं. देव कधी आपल्याला काय देऊन जाईल काही सांगता येत नसतं. फक्त आपण आपला विश्वास झळू द्यायचा नसतो. कुणी म्हणाल ताई 11 प्रदोष केले, 21 प्रदोष केले, 4 पशुपतीचे व्रत केले, 5 पशुपतीचे व्रत केले, अजून फळ मिळालं नाही, असा अविश्वास माझ्या महादेवावरती दाखवू नका. झाडं सगळीच असतात, पण सगळ्याच झाडांना लवकर फळं लागत नसतात. काही झाडांना फळ लवकर लागतं तर काहींना उशिरा लागतं, पण फळ हे लागतच असतं. म्हणून महादेवावर विश्वास ठेवा. आज केशवभाऊंचा परिवार असेल, हे सगळी कुटुंब आहेत, म्हणजे तुम्ही सगळेजणच या कार्यक्रमाचा भाग आहात. पण त्या दोघी ताई वरती आल्या व्यासपीठावरती हार घालायला. त्यांनी एक आनंद व्यक्त केला माझ्यासोबत की त्यांच्या मुलाचं सिलेक्शन झालं. म्हणजे काही कसे ना, आपण जे धर्मकार्यात आपला सहभाग नोंदवतो ना, तर त्या गोष्टीचं फळ परमेश्वर आपल्याला देतच असतो. वाघमारे परिवाराच्या आनंदामध्ये आम्ही सुद्धा सगळेजण सहभागी आहोत. तुम्ही जी सेवा करता ही अखंड तुमच्या जीवनात चालू ठेवा. आपल्या लेकरा बाळांना सुद्धा हे सवय लागली पाहिजे की आपल्या गावचा सप्ताह, आपल्या गावचं धर्मकार्य, आपल्या गावात चालणारी कथा, कीर्तनं, याच्यात आपल्याला सहभागी व्हायचं आहे. या कार्यक्रमात काही ना काही दान दक्षिणा देऊन, अन्नदान देऊन, देणगी देऊन, वेळ देऊन आपला कार्यक्रम सुंदर बनवायचा आहे. दत्तप्रभूचा, महादेवाचा, पांडुरंग परमात्माचा आशीर्वाद आपल्या जीवनात आपल्याला घ्यायचा आहे. आपलं गाव सुख समृद्धीने भरून जावं याच्यासाठी आपल्याला देवाचा सोहळा करायचा आहे. या बाबतीमध्ये सगळ्यांचं कौतुक आहे. आणि आपण आता कथेला पुढे घेऊन जाणार आहोत. तत्पूर्वी एक नाव आलेले सौ गंगाबाई सूर्यकांत तांदळे यांच्या स्मरणार्थ ओमकार भरत तांदळे यांच्याकडनं आपल्या देवस्थानच्या बांधकामासाठी 1100 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचे मी दांदळे भाऊंचे धन्यवाद व्यक्त करते. आणि काल कथा संपल्यानंतर बाबा कोण होते ते, एक बाबा होते वयस्कर, त्यांना चालता येत नव्हतं, गेटवरती. काय नाव त्यांचं तुम्हाला पण माहीत नाही? आपल्या गावातले नाहीत का ते? दुसऱ्या गावचे आहेत. बरं, कोणीतरी बाबा होते, आपल्या गावचे नाहीत, त्यांना चालता येत नव्हतं. त्यांनी सुद्धा 3100 रुपयाची देणगी कल्याण स्वामी संस्थानला दिली. कोण असतील बाबा, त्यांनाही आशीर्वाद. काल खूप 6 वाजले, 5:30 वाजले तरी कुणालाच लक्ष नाही. सगळे आनंदानं डोलत होते. या नळेगाव नगरीत काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. जय हो जय हो, हरी बोल, जय हो. गळ्यात शोभे मुंडाची माळा, गळ्यात शोभे मुंडाची माळा, हातात शोभे डमरू त्रिशूळ, हातात शोभे डमरू त्रिशूळ, डमरू त्रिशूळ. जय हो. लावितो भस्म, लावितो भस्म, पहसाऱ्या अंगात, पहसाऱ्या अंगात, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं, सोन्याचं. जय हो, हरी बोल, जय हो, जय हो, जय हो, जय हो, हरी बोल. जय हो जय हो, जय भोलेनाथ, जय हो.
पतंग दरबारी किती हो दरबारी किती भक्तीचा सुगंध हो भक्तीचा सुगंध सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं जय हो जय जय हो हरी बोल जय हो जय भोलेनाथ जय हो जय हो जय हो हरी बोल काय हो जय हो जय हो जय हो जय हो हरी बोल जय भगवान हरी बोल जय हो जय हो जय हो जय हो जय हो खूप धन्यवाद सर्वांनी खाली बसा नम पार्वती पते शिव हर 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 महा माणिक बाबा वाडीकर वैकुंठवासी गोरखनाथ महाराज अपसिंगेकर या महापुरुषांच्या आशीर्वादानं नळेगावकर ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यानं पूर्ण गावकरी आणि अंकिता केशव वाघमारे या सगळ्यांच्या सहकार्यानं हा भव्य सोहळा आपल्याकडे संपन्न होतोय. इथे बऱ्याच लोकांनी सौजन्य दिलेलं आहे. खूप साऱ्या लोकांचं योगदान आहे. खूप साऱ्या लोकांचं या पत्रिकेत आहेत पहा सगळे सौजन्यदात्यांची नावं. तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा सुंदर सोहळा संपन्न होतोय. आज दत्त जयंतीचा महापर्व काळ आहे आणि आज खूप मोठ्या स्वरूपात आपल्याकडे अन्नदान सुद्धा झालेलं आहे. मला वाटतं 12 वाजल्यापासून 12:30पासून अन्नदान चालू असेल. 3 वाजले तरी पंगती बसलेल्याच होत्या. तर अन्नदान कलियुगात खूप मोठं दान आहे. मग आपल्याकडनं अन्नदान करणं म्हणजे आत्माशांती आणि आत्मा शांत झाला तृप्त झाला की तो आशीर्वाद देत असतो. आत्मा एखाद्या वेळेला एखाद्याला खाऊ घातलं पण त्यानं तोंडानं काहीच नाही आशीर्वाद दिला तर त्यावेळेस आपण नाराज व्हायचं नाही. त्या माणसानं तोंडानं नाही बोलू दे पण त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद आपल्याला लागत असतो. म्हणून नेहमी आत्मा तृप्त आत्म्याचा आशीर्वाद कसा प्राप्त होईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील असावं. अन्नदान असेल सेवादान असेल या बाबतीमध्ये आपण सतत तत्पर राहावं. अन्नदान आपल्या सगळ्यांकडनं घडतंय ही सुद्धा फार पुण्याईची गोष्ट आहे. आणि मागच्या वर्षाच्या कथेपासनं आपण कल्याण समय संस्थांवर सुद्धा भरभरून अन्नदानाची सेवा देत आहे अन्नधान्य राशी जमा करून. तर या बाबतीतही नळेगावचं पुण्य फार थोर आहे फार मोठं आहे. तर माझ्या ताई दादांनो काल देवाचा विवाह सोहळा पूर्ण झाला. भगवान महादेव शिवपार्वती विवाह सुंदर पद्धतीने सोहळा संपन्न झाला. आणि जेव्हा शिवपार्वती कैलासामध्ये आले शिवजी माता पार्वतीला सांगतात अनेक शास्त्रांचं ग्रंथाचं पुराणांचं ज्ञान देत आहेत. माता पार्वतीसारखा श्रोता नाही. कारण जेवढी शास्त्र जन्माला आलेली आहे ती शिव पार्वतीच्या संवादातून आलेली आहेत. स्वतः शिवजी सांगतात दोघांची शास्त्र चर्चा रोज चालते. असं काही सुंदर बांधलेला बंगला नाही, अंगावरती विशेष कपडे नाहीत, दागदागिने नाहीत, तरी शिव पार्वती आनंदात आहेत. का? त्यांच्या जीवनामध्ये सत्संग आहे. आपल्याकडे कोट्यावधीची घरं आहेत, करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, अंगावरती कितीतरी तोडे सोनं आहे,
पाहिजे तशा साड्या, पाहिजे तसे कपडे आहेत, तरी नवरा बायकोचं जमत नाही, त्यांच्यात भांडण आहे. का? तर पती पत्नी यांच्यातला शास्त्र संवाद कमी झालेला आहे. दिवसभरातून 10 मिनिट का असेना पती पत्नी दोघांनी एखाद्या तरी संताचं, एखाद्या तरी देवाचं चरित्र आपल्या घरात दोघांनी एकमेकाला सांगावं. तुम्हाला काहीच नाही जमलं तर 15 मिनिटं वेळ काढा. पती पत्नी, लेकरं बाळं, आजी आजोबा सगळे मिळून घरात हरिपाठ करा. तुमच्या घराची कीर्ती आणि यश वाढल, तुमच्या घराची प्रगती होईल. मी जे बोलते तो प्रयोग फक्त 40 दिवस करून पहा. 40 दिवसामध्ये काही ना काही चांगला अनुभव तुमच्या सगळ्यांच्या जीवनात प्राप्त होईल. हरिपाठ करायचा फक्त सगळ्या कुटुंबानं मिळून. तुमच्या कुटुंबाची कीर्ती होईल, यश प्राप्त होईल, घरात प्रसन्नता वाढेल. कधी कधी बंगले खूप सुंदर असतात पण त्यातमध्ये उदासीनता असते. नाही तर मिळून तुम्ही भगवान शंकराचं पूजन करा, घरात शिवलिंगाची पूजा करा 10 मिनिट, पण सगळं कुटुंब मिळून करा. ज्या दिवशी पती पत्नी दोघे जण मिळून शंकराचं पूजन करतील ना, सतत नित्याचं रोजचं, त्या दिवसानंतर तुमच्या जीवनातला प्रत्येक दिवस आनंदाची डोही आनंद तरंग असेल. रोज या व्यासपीठावरून जे बोलल ते स्वतः स्वयं भगवान शिव प्रेरणा देत आहेत. हे आम्ही निमित्त मात्र आहोत. स्वतः भगवान त्यांच्या या कार्याचा प्रसार प्रचार करतायत. हे शरीर निमित्त ठरलंय त्याला, पण तुम्हा सगळ्यांच्या कानावरती भगवंताची कीर्ती, यश, त्याचं गुणगान पोहोचवण्याचं काम हे त्याचंच कार्य आहे. तो स्वतः सांगतोय तुम्ही या मार्गाने चाला, तुमचं कल्याण होईल. जे ऐकतात त्यांचं कल्याण होतं, जे ऐकून सोडून देतात त्यांना थोडा उशीर लागतो. मग ऐकायचं का ऐकून सोडून द्यायचं ही तुमच्या हातातली गोष्ट आहे. शिव पार्वतीचा सुंदर शास्त्र संवाद. खूप दिवस सत्संगात गेले. एक दिवस सगळी देवदेवता महादेवाकडे आले. भोलेनाथ, बरेच दिवस झाले लग्न होऊन, काही संतान वगैरे अंगणात रांगायला लागलं की नाही? नाही म्हणे देवतांनो, पार्वती आणि मी सत्संग करतोय, रोज शास्त्र चर्चा करतोय. त्या शास्त्र चर्चेमध्ये, शास्त्र पुराणांच्या चिंतनामध्ये आमचा खूप वेळ जातो. आम्ही आनंदी आहोत. घरात लेकरं बाळं असली तरच आनंदी आहोत आणि लेकरं नसली तर दुःखी आहोत असं काही नाहीये. तसं नाही भोलेनाथ. तुमच्या आजूबाजूला एखादं छोटंसं लेकरू खेळल्या बागडलेलं पाहून आम्हाला फार बरं वाटेल. महादेवाच्या लक्षात आलं देवता फार स्वार्थी आहेत. आपल्या आजूबाजूला लेकरू त्यांना एवढ्याच कारणानं खेळताना पाहायचं. यांच्यावरती तारकासुर नावाच्या राक्षसाचं मोठं संकट आलेलं आहे. त्या संकटातून पार होण्यासाठी त्यांना हे पाहिजे. महादेव म्हणतात, देवांनो, तुमचा उद्देश मला लक्षात आला, पण तुम्ही ज्या उद्देशानं आमचा विवाह लावून दिला की आम्हाला संतान होईल, ती संतान तारकासुराचा वध करेल, याच्यासाठी जर तुम्ही आमचा विवाह लावला असेल तर तुमची ही इच्छा पूर्ण होणार नाही. कारण पार्वती ही काही साधारण स्त्री नाहीये. ती साधारण स्त्री नाही. पार्वती जगत जननी आहे, परांबा आहे, ती भगवती आहे, ती भवानी आहे. हे पूर्ण विश्व, यामध्ये असणारे जीव सगळी तिची लेकरं आहेत. ती सगळ्यांची आई आहे. ती साधारण नाही. साधारण स्त्रीप्रमाणे ती गर्भधारणा करू शकत नाही. अमोल दादा, वैभव दादा, आपण या व्यासपीठावरती समोर या. या इकडे या. पूर्ण वेळ थांबणार आहेत ना? कथा संपेपर्यंत का जाणार आहेत? आहेत. बर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 श्रीपाद
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. देवता म्हणतात की भोलेनाथ, तुमच्या पोटी संतान जन्माला यावी आणि आमच्यावरचं संकट टळावं याच्यासाठी आम्ही तुमचा विवाह लावला. पण आम्हाला कुठे माहिती की तुम्ही सत्संगामध्ये आहात. सर्व देव काकुलतीला आले, डोळे डबडबले, कारण संकट तेवढं भयानक होतं. राक्षसांनी खूप त्रस्त केलं होतं देवदेवतांना. तारकासुरानं सगळ्यांची अतिशय वाईट अवस्था करून सोडलेली होती. महादेव सगळं पाहतील, पण शरण आलेल्या जीवाची पीडा आणि वेदना त्यांना पाहावल्या जात नाही. बरं, महादेवाला जे शरण आले आणि ते फार दुःखी आहेत, दुर्बल झालेले आहेत, व्याकुळ झालेले आहेत, महादेवाला आपलं दैन्य, आपली पीडा, आपली व्याकुळता पाहावल्या जात नाही. कारण महादेवा एवढं मनानं कोवळं सुद्धा दुसरं कोणीच नाही. महादेव फार कोवळे आहेत मनानं. देवतांचा केविलवाणा आणि निराश झालेला चेहरा पाहून महादेवाला दया आली. महादेव म्हणतात, एक काम करा, तुमचं काम मी मार्गी लावतो, पण नारायणाला सुंदर रूप, मोहिनी रूप धारण करून यायला सांगा. नारायणानं सुंदर मोहिनी रूप धारण केलं आणि ते रूप धारण करून भोलेनाथाच्या समोर आले. भगवान भोलानाथ त्या सुंदर मोहक मोहिनी रूपाकडे पाहून भोलानाथ कामातुर झाले आणि त्या रूपाच्या पाठीमागे पळाले. आता सामान्य बुद्धीनं ऐकणाऱ्या माणसाला हे ऐकायला थोडंसं जड जातं की ज्या महादेवानं काम जाळला ते महादेव मोहिनी रूपाच्या पाठीमागे पळाले. हे थोडंसं अटपट वाटतं आपल्या बुद्धीला. का? आपली बुद्धी सामान्य आहे, आपली बुद्धी साधारण आहे. देवादिकांची चरित्र, त्यांच्या लीला आपल्या सामान्य बुद्धीनं कधी तपासायच्या नाही. सामान्य बुद्धीनं कधी त्यांच्या लीलांचा मागोवा घ्यायचा नाही. श्रद्धेनं आपण त्याला श्रवण करायचं. महादेव भलेही मोहिनी रूपा पाठीमागे पळाले असतील, पण त्याच्या पाठीमागे जगाचं कल्याण हा महादेवाचा उद्देश आहे. नवनाथ ग्रंथ आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी वाचलाय, ऐकलाय. नवनाथ ग्रंथामध्ये सुद्धा असाच एक भाग आहे की ज्या वेळेला मच्छिंद्रनाथ श्री राज्यामध्ये जातात, नवनाथामधील प्रमुख पहिले दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त झालेले मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथ जेव्हा श्री राज्यात जातात आणि श्री राज्यामध्ये जाऊन त्या श्री राज्याची राणी मैनाकिनी ती पत्नी बनली आहे, त्यांना मुलगा झालाय. संन्यासी महात्मा हा जती यांच्यासारखा जती नाही, पण हे नाथ पंथातले प्रमुख जेव्हा श्री राज्यामध्ये जाऊन बरेच वर्ष तिथे राहतात, मग साधारण बुद्धीच्या माणसाला वाटतंय हे महात्माच कसे, हे सगळ्या जतीमध्ये श्रेष्ठ कसे. कारण यांनी जर स्वतःच्या अंगाला राख लावली असेल तर गृहस्थ जीवन हे जगतात कसे. एकच गोष्ट लक्षात घ्यायची, श्रेष्ठ पुरुषांच्या चरित्राला कधी सामान्य नजरेनं सामान्य बुद्धीनं पाहायचं नाही, त्यांच्यावरती फक्त श्रद्धा ठेवायची. असाच एक भाव भागवतात गोपालकृष्णाच्या चरित्रामध्ये सुद्धा आलेला आहे. एक वेळेस गोपिका कृष्ण भगवंताला म्हणतात, लाला तुला आज यायला उशीर झाला का बरं? कृष्ण भगवान म्हणतात, माझे गुरुजी आले होते, त्यांना बोलण्यात, त्यांची पूजा करण्यात, पाहुणचार करण्यात, त्यांना प्रसाद देण्यातच मला वेळ लागला. लाला तुझे गुरु? हो माझे गुरु आहेत. नाव काय त्यांचं? म्हणे दुर्वासाजी. हो म्हणे त्यांचं खूप नाव ऐकून आहोत आम्ही. कुठे आहेत? म्हणे यमुनेच्या पलीकडे आहेत.
सगळ्या गवळणी म्हटल्या, कृष्णा तुझ्या गुरुचं आम्हाला पण दर्शन घ्यायचंय. भगवान म्हटले काही हरकत नाही, जा सगळ्या जणी दर्शन घेऊन या. नळेगाव ऐकताय ना तुम्ही. मग त्या म्हटल्या तर देवाचे गुरु आहेत आणि संत आहेत. संताला भेटायला जाताना, संताच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हातानं जायचं नसतं. काहीतरी दक्षिणा, काहीतरी फळं, काहीतरी प्रसाद, काहीतरी भेटवस्तू घेऊन आपण जाऊ. मग सगळ्या गवळणींनी असे स्वादिष्ट पदार्थ बनवले. बालुशाही काय, जामून काय, मेवा, मिठाई, लड्डू, खूप खूप सारे पदार्थ बनवले. आणि असे पदार्थ वगैरे सगळं घेऊन यमुनेच्या तटावर उभ्या राहिल्या. आणि प्रश्न पडला, म्हणे आता यमुना पारच कशी करावी. कृष्ण भगवंताकडे आल्या, लाला तुझे गुरुजी नदीच्या पलीकडे आहेत. खूप सारे पदार्थ घेऊन आम्ही निघालो, गाड्या भरून भरून पदार्थ आणले, पण यमुना पार कशी करावी ते कळत नाही. कृष्ण भगवान म्हटले, एक काम करा, यमुना माईला सांगा आमचा कृष्ण बाल ब्रह्मचारी असेल, त्यानं कुठल्या स्त्रीचं तोंडच पाहिलं नसेल, कुठल्या स्त्रीची खोडी काढली नसेल, कुणाची वेणी धरली नसेल, कुणाची बांगडी पिचकावली नसेल, कुणाचा हात मुरगाळला नसेल. भगवान लहान होते तर गवळणीच्या पाठीमागून जायचे आणि गळ्यात मिठी घालायचे, खूप खोड्या करायचे. तुमच्या कृष्णानं आजपर्यंत कुठल्याच बाईची खोडी केली नसेल, कुठल्या स्त्रीची खोडी केली नसेल, एखाद्या स्त्रीला परेशान केलं नसेल, तिची वेणी ओढली नसेल, तिला वाकुलं दाखवलं नसेल. आणि मी खरंच बालब्रह्मचारी असेल तर यमुनेनं मार्ग द्यावा. सगळ्या गवळणी देवालाच पाहत बसला. म्हणे काय ढोंगी आहेस रे तू, काय सोंग करतोस. अरे आमचेच हात पुरगाळलेस, आमच्या वेण्या ओढल्यास, आम्हाला वाकुलं दाखवलंयस, आमच्या खोड्या केल्यास, सासूकडे आमचे गारहाणे केले, सासूच्या हातानं तू आम्हाला मार बसवलाय. आमचे डोळे काय पाठीमागनं दाबतो, डोळे काय बंद करतो, धक्का काय देतो, आणि तू म्हणतो आम्ही जर स्त्रीचं तोंड पाहिलं नाही आणि मी कुठल्या स्त्रीची चेष्टन खोडी केली नसेल, कुणाची वेणी ओढली नसेल तर यमुनेनं मार्ग द्यावा. आणि तू बालब्रह्मचारी, बालब्रह्मचारी म्हणजे तू स्त्रीला अजिबात असा हात सुद्धा लावलेला नाहीये. भगवान म्हटले माझ्यातले गुणदोष नंतर काढा, यमुना माईला विचारा. तिनं रस्ता दिला तर तुमचं सगळं खोटं, माझंच खरं. चला म्हणे पलीकडे जायचंय कसं तरी आता, म्हणून पाहू. हात आहेच खोटा रडा, याचा एक शब्द सुद्धा खरा नसतो. पण चला यमुना माई याचं खोटं खरं करते की काय. यमुना माईच्या जवळ आले, मैया आमचा बालकृष्ण खरंच बाल ब्रह्मचारी असेल, कुठल्या गवळणीची त्यानं खोडी काढली नसेल, सासूच्या हातानं तिला मार बसवला नसेल, लोणी यानंच चोरलं पण तिच्या तोंडाला हात लावला नसेल, यानं कुणाची वेणी ओढली नाही का कुणाची खोडी काढली नाही, असा हा एवढा निर्मळ बाल ब्रह्मचारी असेल तर माई तू मला आम्हाला रस्ता दे. विश्वास बसणार नाही तुम्हाला, खरंच यमुना दुभंगलीन पलीकडे जायला रस्ता भेटला. सगळ्या गवळणी म्हटल्या हा खोटा रडा, आणि यमुना सुद्धा खोटारडी, खोट्याला बळ देणारी आहे. चला म्हणे काही कासन आपल्याला पलीकडे जायला रस्ता भेटला. गेला सगळ्या पलीकडे, आणि पलीकडे जाऊन दुर्वासाजींचं पूजा अर्चना केलं, नमस्कार केला, त्यांना खूप खायला दिलं. आता पदार्थ गाड्या भरून भरून घेऊन गेल्या होत्या त्या. असा पक्वान्नाचा ढीग घातला जणू पर्वतासारखा. आणि दुर्वासाजींना विनंती केली, गुरुजी आमच्या कृष्णाचे गुरु आहात, पोटभर खा, शिल्लक राहिलं तर राहू द्या. गुरुजी म्हटले काही शिल्लक राहणार नाही, काळजी करू नका. सगळे पदार्थ दुर्वासाजीनं खाल्ले, सगळे पदार्थ, खूप सारे पक्वान्न होते. म्हणे गुरुजी आता येऊ का, तृप्तीचा ढेकर पण दिला आणि आशीर्वाद घेतला, निघाल्या. पण यमुना जशाच तशी पुन्हा. ते म्हटले गुरुजी येताना आलो आम्ही कृष्णाची साथ घालून, पण आता जाताना कसं जाऊ आम्ही. म्हणे काही नाही, यमुनेला प्रार्थना करा, हे यमुनाबाई कृष्णाचे गुरु दुर्वासा ऋषी यांनी दुर्वाचा घास म्हणजे हरळीच्या एका तिनक्या पलीकडे जर काहीच खाल्लं नसेल
तर तू रस्ता द्यावा. सगळ्या गवळणी म्हटल्या शिष्य तसा आणि गुरु असा. आम्ही गाड्या भरून भरून पदार्थ याला खाऊ घातलेत, ढेकर दिलाय आमच्या समोर. एवढे पर्वतासारखे पक्वान्नाचे ढीग यांनी संपवलेत आणि खुशाल म्हणतात गवताच्या काडी पलीकडे काही खाल्लं नसेल तर रस्ता द्यावा. गवळीने म्हटल्या काही नको बोलायला, आपण यमुनेलाच बोलून पाहू. यमुना माई, या दुर्वासा ऋषीनं, या महात्म्यानं गवताच्या काडी पलीकडे काही खाल्लं नसेल आणि हे अखंड उपवासी असतील, कारण हे दुर्वास खातात म्हणून यांचं नाव दुर्वासा. जर यांनी काही खाल्लं नसेल तर आम्हाला तो पलीकडे जायला रस्ता द्यावा. त्या तेवढंच बोलल्या की यमुनेनं लगेच रस्ता दिला आणि ह्या पलीकडे गेल्या. आश्चर्यचकित झाल्या गवळणी. गवळणी तर आश्चर्यचकित झाल्या. कृष्णावर, त्यांच्या गुरुवर नितांत श्रद्धेमध्ये भर पडली खरी, पण तुम्ही आणि मी या कथेतून शिकायचं काय? जे सत्पुरुष असतात, जे अवतारी पुरुष असतात, जे भगवंताचे अवतार आहेत, मग कुणी पूर्ण अवतार आहे, कुणी अंश अवतार आहे, तर अशा श्रेष्ठ पुरुषांचं देवादिकांच्या चरित्रावरती कधी साधारण बुद्धीनं आपण संशय घ्यायचा नाही. ती त्यांची लीला जगाच्या कल्याणासाठी आणि आपल्या अंतःकरणातली श्रद्धा आणि भक्ती वाढवण्यासाठी आहे, हे आपण समजून घ्यायचं. पण देवादिकांच्या चरित्रावर कधी संशय घ्यायचा नाही, हे आपण शिकायचं. तसं भगवान महादेव मोहिनी रूपाच्या पाठीमागे पळाले तर कोणी म्हणायचं नाही अरे काम जाळला या देवानं आणि मोहिनी रूपाच्या मागे पळतोय, असा संशय आपण आपल्या मनात घ्यायचा नाही. ती लीला आहे, भगवंताची लीला. साधारण माणसाचं चरित्र असतं, साधारण माणसाचं जीवन चरित्र असतं, पण श्रेष्ठ संत पुरुष आणि भगवान यांचं चरित्र म्हणजे लीला असतं. लीला, ती लीला आहे. लीला म्हणजे काय? जगत कल्याणासाठी केलेली गोष्ट, जगाच्या कल्याणासाठी. आणि कुठलंच कर्म त्यांना का लिपटून राहत नाही, तर ती क्रिया, लीला करत असताना त्यांच्या अंतःकरणात भाव असतो की हे आम्ही करत नाही. आपल्याला आपल्या कर्माचा दोष लागतो का? त्याच्या पाठीमागे आपला मी लागलेला असतो की हे मी करतोय, हे मी करतोय. हा मीपणा त्या कर्माचा चांगला किंवा चुकीचा भाव आपल्याला देत असतो. पण सत्पुरुष लीला कर्म करत असताना, क्रिया करत असताना हे मी करतोय हा भाव त्यांच्या अंतःकरणात नसल्या कारणानं त्या कृतीचा, त्या कर्माचा, त्या क्रियेचा कुठलाही गुणदोष त्यांना लागत नाही. आता हे तुम्हाला किती कळालं हा तुमचा भाग राहिला, पण खूप काही मोलाचं मी तुमच्यासोबत बोलते. भगवान श्री भोलानाथ मोहिनी रूपाच्या मागे पळाले आणि भोलेनाथ पळत असताना त्यांचं तेज हिमालयाच्या पहाडामध्ये पडलं. पडत असताना एका कबुतरानं, म्हणजे अग्नीनं कबुतराचं रूप धारण केलं आणि ते तेज चोंचेमध्ये पकडलं. चोंचेमध्ये पकडलेलं तेज सहन होईना कबुतराला, त्याने ती गरळ ओकली. काटेरी वनातून हिमालयात उगम पावलेल्या गंगा नदीच्या पात्रामध्ये ते प्रवाहित झालं आणि त्यानं गंगा गर्भवती झाली. गंगा गर्भवती झालीये. त्याच गंगेच्या तटावरती ऋषींच्या पत्न्या की ज्यांना कृतिका माता म्हणतात, त्या कृतिका माता गंगा आईचं ध्यान करत होत्या, गंगा आईचं पूजा अर्चना करत होत्या, व्रत करत होत्या. गंगेच्या काठावर किंवा कुठल्याही नदीच्या काठावर कधी योगायोगानं गेलात तर त्या तीर्थाचं दर्शन घ्या, नमस्कार करा, स्नान करा, याच्यातलं जे जमतंय ते करा. पण एक गोष्ट विसरू नका, त्या नदीच्या पात्राला, त्या तीर्थाला दीप दान करायला विसरू नका. दिव्याचं दान करायचं, हळदी कुंकुवाचं दान करायचं, एवढी गोष्ट मात्र करायची. कारण या गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या ज्या पवित्र नद्या आहेत ना,
यांना आपण दीपदान जर केलं तर त्यांचा विशेष आशीर्वाद आणि कृपा आपल्याला प्राप्त होत असते. आपलं जीवन त्यांच्या पात्रा एवढं निर्मळ करण्याचं काम त्या करत असतात. कुठल्याही नदीच्या तटावर जाल तर तिथे दीपदान करायला विसरायचं नाही. योग आला तुमच्या जीवनात कधी वृंदावनला जाण्याचा, कुठल्या तीर्थावर जाण्याचा, तर कालच सांगितलं मी वृंदावनला कुणाकुणाला यायचं ते आपण नावं कळवा. पानगावे सर, त्यांच्या आई आता, आणि बाबा तुमचं पण नाव दिलं नितीन भैयानं माझ्याकडं. तर आणखी कुणाला यायचं असेल तर बिराजदार बाबा, पानगावे सर, केशवभाऊ यांच्याकडे तुमची नावं किंवा माझ्याकडे तुम्ही देऊ शकता. कधी कुठल्या तीर्थावर गेलात तर जाताना खना नारळाची उटी, नारळ तर मिळतं कुठल्या पण तीर्थावरती, एखादा पिसाचा तुकडा, हळदी कुंकवाच्या पुड्या आणि दिव्याची वात, कमीत कमी वात सोबत घ्यायला कधीही विसरायची नाही. मग कुठल्याही तीर्थावर जा, पंढरपूरला जा, आळंदीला जा, तुपात भिजवलेल्या वातीची अशी छोटीशी डब्बी, सुपारी ठेवता की नाही, बडीसोप ठेवता की नाही, पर्समध्ये झंडूबामची बॉटल ठेवता की नाही, तशी ती दिव्याची वातीची डब्बी ठेवूनच द्यायची आपण. आणि घरनंच त्या वातींना हळदी कुंकू लावून ठेवून द्यायचं. मग जिथं गेल्यावर मिळो अथवा न मिळो, पण ती तयारी आपण घरीच करून ठेवायची. तर या कृतिका माता गंगेची पूजा करत होत्या, गंगामाईचं आवाहन करत होत्या. हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे हो गंगे, हर हर गंगे. जय हो. हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे. ओ गंगा मैया मैया भगीरथ जी की भक्ति तुम्ही हो, ऋषि मुनियों की शक्ति तुम्ही हो. भगीरथ जी की भक्ति तुम्ही हो, ऋषि मुनियों की शक्ति तुम्ही हो. हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे ओ गंगे, हर हर गंगे. जय हो, जय हो, जय हो, जय हो. जय हो, जय हो. हरि बोल.
हर गंगे ओ गंगे हर हर गंगे हर 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 हर गंगे ओ गंगे हर हर गंगे गंगा मैया की जय आमचे उमेश महाराज पांचाळ, धीरज महाराज, भाविकाताई, खरंच सगळ्यांनी एवढं छान वाजवलंय. मला असं वाटतंय की यावर्षी साऊंडवाल्या मामाची विशेष कृपा झाल्यामुळे सगळ्यांसाठी कौतुकाची टाळी. फिरोजबाईंसाठी सुद्धा टाळी वाजव. यावर्षी खूप चांगली सेवा देत आहेत ते, खूप छान. आणि गंगा आईची प्रार्थना केली. मग गंगा प्रसन्न झाली. तिच्या पोटात वाढत असलेला तो गर्भ 9 महिने 9 दिवसानं एक सुंदर बालक रूपामध्ये ते बालक पात्रात प्रवाहित झालं. नदीच्या कडेकडेनं पात्रातून एक बाळ तरंगतय पाण्यामध्ये, ते पाहिलं आणि या 6ही ऋषी पत्न्या प्रसन्न झाल्या. त्या बाळाला पकडलं, लगबगीनं बाहेर घेतलं आणि त्या माऊल्या म्हणतात, गंगा आईनं मला प्रसाद दिला. बाळ एकच होतं आणि उपासना करणाऱ्या 6 जणी होत्या, व्रत करणाऱ्या. त्या म्हणतात मला दिलं मला दिलं मला दिलं, भांडणं लागली. आता स्त्री सुलभ स्वभाव आहे. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रत्येक जण वाद वगैरे सगळ्या गोष्टी चालतच असतात. त्या 6 कृतिका माता म्हणतात, हे बाळ आईनं मला दिलं. पण त्या बाळानंच छोटंसं बाल शिवरूप धारण केलं. ते बाळ म्हणतं, आई अशी तुम्ही भांडणं करू नका, मी शिवपुत्र आहे. तुम्ही भांडणं करू नका. तुम्हा 6ही ऋषी पत्न्यांना माऊल्यांना मी माझी आई म्हणून स्वीकारतो. तुम्ही 6 जणीही माझ्या आई असाल. बर. त्यांचं मन शांत झालं का? आईच्या कानाला आणि मनाला तेव्हा सुख मिळतं जेव्हा तिचं बाळ तिला आई म्हणून आवाज देतं. तिच्या अंतःकरणाला तर एवढं सुख असतं, एवढा आनंद असतो, तिला वाटतं जगात सर्व सुखी मीच आहे. छोटंसं बाळ, निरागस, निष्पाप, बोबडे शब्द त्याचे, आणि त्या बोबड्या शब्दात त्यानं आपल्याला आई म्हणावं. त्या स्त्रीला असं वाटतंय की माझं जीवन धन्य झालं, सार्थक झालं. छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती शंभूराजे, शंभूराजांना ज्या माऊलीनं जन्म दिला त्या सईबाई महाराणी साहेब. शंभूराजे लहान होते तेव्हाच त्यांना देवाज्ञा झालेली. तसं तर शंभूराजाच्या बालपणापासून त्यांच्या जीवनाचा खूप मोठा संघर्ष आहे. आईविना वाढलेलं लेकरू, की ज्या लेकराची बापावरती फार श्रद्धा, नितांत श्रद्धा निष्ठा, आणि पूर्ण जीवन काटेरीच शंभूराजाचं. घरातल्या लोकांचा त्रास, बाहेरच्यांचा त्रास, एवढा संघर्ष. मासाहेब, जिजाऊ मासाहेब, वयोवृद्ध झालेल्या शिवरायांची आई जिजाऊ मासाहेबांनी शंभू बाळाचं सांभाळ केला. धन्य म्हणावं लागेल त्या माऊलीला, की त्या माऊलीनं छत्रपती शिवाजी महाराज एकच छत्रपती नाही तर छत्रपती शंभू महाराज या 2 छत्रपतींना घडवण्याचं दिव्य कार्य केलं. मासाहेबांनी राजधानीच्या आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांना बोलावून घेतलं. ज्यांना छोटी छोटी तानुली बाळं होती त्या स्त्रियांना बोलावलं आणि एका स्त्रीला विचारलं, बाई शिवरायांचा पुत्र आहे बाळ शंभूराजे, लेकरू लहान आहे, आईच्या दुधाविना त्याची वाढ होणं कठीण आहे. शंभू बाळाला दूध देण्याची, त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी पार पाडाल का? एकीला विचारलं. एक म्हटली, हो मासाहेब मी पार पाडते. मासाहेबांनी विचारलं, तुला काय मोबदला द्यावा लागेल?
काही नाही म्हणे, वर्षभरातून एकदा साडी चोळी केली तरी बस म्हणे. दुसरीला विचारते, नंतर ठरवते. दुसरीला विचारलं, तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय नाही म्हणे, माझ्या मुलाला थोडं सैन्यात भरती करून घ्या, तेवढंच अपेक्षित आहे. तिसरीला विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? म्हणे थोडासा जहागिरीचा तुकडा भेटला तर बरं होईल. आणखी पुढे विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? प्रत्येकीनं काही ना काही मागितलं. पण एक माऊली अशी होती, तिला विचारलं, तुला काय पाहिजे? ती म्हटली, मला काहीच नाही पाहिजे. शिवरायांच्या लेकराला दूध पाजण्याचं भाग्य मला मिळतं, याच्यापेक्षा मोठं दान कोणतं आहे? मला काहीच नको, फक्त त्या बाळाला दूध पाजण्याचं भाग्य मला द्या, त्याला सांभाळण्याचं भाग्य मला द्या. आणि खरंच माँसाहेबांच्या नजरेत ती बाई पास झाली. कारण माँसाहेबांचे विचार एवढे दूरचे होते. माझ्या शिवरायांच्या पाठीमागे या लेकराला राज्य सांभाळायचंय, गोर गरीब दीन दुबळ्या फाटक्या तुटक्या लोकांची सेवा करायची, रंजल्या गांजल्यांची सेवा करायची. याच्या पोटात जे दूध जाईल ना, ते निस्वार्थ असलं पाहिजे. स्वार्थानं लपेटलेलं दूध या लेकराच्या तोंडात नको जायला. निस्वार्थ स्त्रीचं जेव्हा दूध पिईल तेव्हा हा मोठा पराक्रम करेल, तेव्हा प्राणही द्यायला तो घाबरणार नाही, या मातीसाठी, मातीतल्या माणसांसाठी. हा विचार केला माँसाहेबांनी आणि त्या बाईला निवडलं. बाई, तुझ्यातला जो निस्वार्थपणाचा जो भाव आहे ना, तुझ्या दुधावर ही लेकरू मोठं होईल. आणि मग शंभू राजांचा सांभाळ त्या माऊलीनं केला. आणि सांभाळ करत असताना अगदी शेवटच्या क्षणाला, शेवटच्या टप्प्याला ती बिचारी माऊली जेव्हा शेवटचे श्वास घेऊ लागली ना, तेव्हा दुसरे छत्रपती शंभूराजे त्या माऊलीला भेटायला गेले. तिचं मस्तक मांडीवरती घेतलं. आई, माय तू मला दूध पाजलेलं आहेस, सांग मी तुला काय देऊ या क्षणाला, तुझी इच्छा काय आहे? ती माऊली म्हणते, शंभूराजे, काहीच नकोय मला. माँसाहेब द्यायचं होतं तर कितीतरी दिलं असतं मला, आणि मी सुद्धा खूप काही घेतलं असतं. पण माँसाहेबांना तेव्हाच सांगितलंय मी, शंभू राजाला दूध पाजण्याचं भाग्य मला मिळतंय, काहीच नको. पण बाळा, मला मांडीवर घेतलंय माझं मस्तक तुम्ही, शेवटच्या घटिका मोजते मी, एकच द्या मला फक्त आई म्हणून आवाज द्या, मी सुखानं मरते. शंभू राजे आई म्हटले आणि त्या माऊलीनं प्राण सोडला. हे का सांगते मी तुम्हाला? तर आई या शब्दामध्ये त्या आईचं अंतकरण भरलेलं असतं आणि तिला वाटतंय की मला आता विश्वातल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या, फक्त तिच्या लेकरानं तिला आई म्हणावं. तसं गंगेचा हा पुत्र या 6 स्त्रियांना प्राप्त झाला. शिवपुत्र या 6 स्त्रियांना सांगतात, हे माऊली, तुम्ही भांडणं करू नका, तुम्हा 6ही मातांना मी माझी आई म्हणून स्वीकारतो, तुम्ही भांडण करू नका. त्यांचे कान तृप्त झाले, अंतकरण सुखावलं. का? हे बाळ सगळ्यांना आई म्हणणार आहे, पण दूध कोणी पाजायचं त्याच्यासाठी पुन्हा भांडण. मग या शिवपुत्रानं 6 मस्तक निर्माण केले. आई, तुम्हा 6ही मातांचं मी स्तनपान करतो. कार्तिक स्वामींना 6 मस्तक आहेत. बाळाचं नाव काय ठेवायचं? कृतिकांनी सांभाळलं म्हणून नाव कार्तिकेय ठेवलं. ऋषीपत्न्या कृतिका माता त्यांनी सांभाळलं, या कारणानं नाव कार्तिकेय ठेवलं. आणि सांगितलं, आई, तुम्हा 6 जणींकडे मी 6 महिने राहील. 3 वर्षाचा जेव्हा पूर्ण मी 3 वर्षाचं होईल तेव्हा माझ्या घरी, मूळ घरी जाईल, माझ्या खऱ्या घरी जाईल. आणि मग ही 6 माता या छोट्याशा बाळाचं लालन पालन करतायत. प्रत्येक माऊलीकडे 6 महिने राहून 3 वर्ष जेव्हा पूर्ण झाले, आता कार्तिकेय स्वामींचा कैलासाला जाण्याचा
तो दिवस, तो योग आता जवळ आलेला आहे. पण त्याच्यासाठी प्रसंग कसा घडतोय पहा. एक दिवस नारदजी कैलासामध्ये येतात आणि नारदजी कैलासामध्ये आले. माता पार्वतीनं खूप छान स्वागत केलं. गुरुदेव आगतम स्वागतम सुस्वागतम, या. माता पार्वती म्हणतात, गुरुजी या, तुमच्या आशीर्वादानं तुम्ही जसं माझं भविष्य सांगितलं अगदी तसा पती मला मिळाला. पण आता अजून एकदा माझं भविष्य सांगा की मी आई कधी होणार आहे. नारदजी म्हणतात, आई तुम्ही आई कधी होणार हे काही सांगत नाही, पण शिवजी मात्र वडील झालेले आहेत. काय बोलताय? हो म्हणे, खोटं काही बोलत नाही, संत आहे मी, संत कधी खोटं बोलत नसतात. गुरुजी तुम्ही काही चुकीचं तर मला सांगत नाही, दुसऱ्याचं भविष्य माझं तर सांगत नाही ना? म्हणे दुसऱ्यांचं नाही, तुमचंच सांगतोय. माता पार्वती फुल टेन्शनमध्ये. नारदजी म्हटले, आई मला थोडी आहे घाई, मी येऊ का आता? हो म्हणे, या तुम्ही. नारदजी गेले आणि भगवान भोलेनाथ आले. आणि शिवजी आल्यानंतर ना आता माता पार्वती रागात डोळे फाडून अशा पाहतायत, नागफुड्या फुगलेल्या, भुवया उंचावलेल्या, अशा रागात आहेत, गाल चांगले फुगलेले आहेत. काय झालं पार्वती? आणि काही बोलू नका, फसवे आहात तुम्ही, खोटारडे आहात, खोटं बोलता. झालं काय पार्वती? मी असं ऐकलंय तुम्ही वडील झालात. हो. तुम्हाला मुलगा आहे? हो म्हणे, 3 वर्षाचा आहे. आता तर जास्तच राग व्यक्त करायला लागला. तुम्ही खोटारडे आहात, फसवलं मला, माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करता. 3 वर्षाचा मुलगा कुठे, मला कसा दिसत नाही? सगळा कथाभाग सांगितला. पार्वती आपण सत्संगात होतो तेव्हा देवता आलेले होते, फार मोठे संकटात ग, फार घाबरून गोंधळून गेलेले होते. दुसऱ्याची पीडा, त्यांचं दुःख, तुला माहिती मी भोळा आहे, मला दुसऱ्याच्या वेदना सहन होत नाही. जो माझ्या मंदिरात माझ्या समोर शरण येतो, कधी कधी हंबरडा फोडून रडतो किंवा अंतकरणातून मला गारहाणं सांगतो, मला दुःख व्यक्त करतो ना, त्या माणसाचं दुःख घालवण्याचं काम मी करतो. मी महादेव आहे पार्वती. देवा तुमचं झालं महादेव, पण त्यांनी माझा आई होण्याचा अधिकार हिरावलाय. देवतांनी कपट केलंय. पुढचं ऐक. भगवंताला मी मोहिनी रूप धारण करायला सांगितलं, माझं तेज गंगेच्या पात्रात प्रवाहित झालं, त्यातून बाळ जन्माला आलाय. कार्तिकेय आहे त्याचं नाव, गंगेचा पुत्र आहे तो, 3 वर्षाचा झालाय. हे सगळं ऐकून माता पार्वती फार रागात आहेत. त्यांनी शाप दिला, देवा या देवतांनी फसवलंय, माझा आई होण्याचा अधिकार यांनी हिरावून घेतलाय. मी शाप देते यांना, या देवांच्या पत्न्या वांज होतील, त्या वांज होतील असा शाप दिला. त्या अग्नीला सुद्धा शाप दिला, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील म्हणून. माता पार्वतीचा क्रोध थोडा शांत होतो न होतो. शिवजी सांगतात, पार्वती रागात शाप देऊन गेलीच खरी, पण पार्वती शाप देण्या अगोदर आपण आपल्या स्वतःचा अभ्यास करायचा असतो. स्वतःला साधारण समजू नकोस. साधारण सामान्य स्त्रीप्रमाणे तू गर्भधारण करू शकत नाही. अगं तुझ्या उदरामध्ये 14 ब्रह्मांड आहेत. या जगाची जननी तू आहेस, तू परांब आहेस, तू शक्ती आहेस, तू भवानी आहेस, तू भगवती आहे. तू स्वतःला ओळख. या विश्वात ते सगळे जीव तुझी संतान आहेत. तू विशिष्ट एका जीवाची आई नाही होऊ शकत. हे जेव्हा स्वतःला अभ्यासलं की खरं मीच मूळ महामाया आहे, मी आदिशक्ती आहे, मी भगवती आहे, मी ब्रह्मचित्कला आहे, हे आईनं जेव्हा ओळखलं तेव्हा त्यांना त्यांच्या बोलण्याचा, बोलून नंतर पश्चातापात पडल्या. चुकलं माझं, काहीतरी बोलून पश्चाताप करण्यापेक्षा विचार करून बोललेलं फार बरं असतं. देवा आता काय करू? म्हणे उपशाप दे या सर्व देवांच्या स्त्रियांना. मग उपशाप दिला की या कल्पना करतील तसं त्यांना संतान प्राप्त होईल कल्पनेतून, असं उपशाप दिला. आणि माता पार्वती जेव्हा शांत झाल्या तेव्हा म्हणतात, स्वामी गंगेच्या पोटी पुत्र जन्माला आला, याचं कारण मला अगोदर सांगा, नंतर आपल्या लेकराला बोलावून घ्या. पार्वती एक गोष्ट ऐक, माझ्या प्राप्तीसाठी तू जसं तप केलंस ना, तसं माझ्या प्राप्तीसाठी गंगेनं सुद्धा तपश्चर्या केली होती ग.
गंगा आणि तू दोघींचा जन्म हिमालयातून आहे. तुम्ही बहिणी बहिणी आहात. पण पार्वती, तुझ्या तपश्चर्येला मी प्रसन्न झालो आणि तुला पत्नी म्हणून स्वीकारलं. तुझ्या तपश्चर्येचं फळ तुला मिळालं. पण पार्वती, गंगेला फळ मिळालं नाही म्हणून ती नाराज झालेली होती. तेव्हा मी तिला वचन दिलं होतं, गंगा नाराज होऊ नकोस, माझी पहिली संतान तुझ्या पोटी जन्माला येईल आणि मी तुला माझी मानस पत्नी म्हणून स्वीकारेल. पहिलं वरदान दिलं, तुला मानस पत्नी म्हणून स्वीकारेल, जटेमध्ये जागा देईल. आणि दुसरं वरदान की माझी पहिली संतान तुझ्या पोटी जन्माला येईल. मान्य केलं. हे माता पार्वतीनं ऐकलं. माता पार्वती शांत झाल्या. गंगा माझीच तर बहीण आहे, कार्तिक माझाच बाळ आहे, मला माझ्या बाळाला भेटायचं आहे, माझ्या बाळाला बोलवा. नारदजी लगेच प्रगट झाले. आई, मी कशाला आहे, आलोच मी, लगेच घेऊन येतो कार्तिक स्वामींना. गेले आणि कार्तिक स्वामींना घेऊन आले. कार्तिक स्वामींना आलेलं पाहिलं. माता पार्वतीचं आईचं अंतकरण जागं झालं, अंतकरण भरून आलं, लेकराला कुरवाळलं, गोंजारलं, माईचा हात फिरवला, डोक्यावरनं हात फिरवला, भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. सर्व देव देवता कार्तिकला भेटण्यासाठी आले. अनेक देवतांनी अनेक भेटवस्तू दिल्या. विष्णू भगवंतानं किरीट मुकुट दिला, बाजूबंद दिली, लक्ष्मीनं दिव्य संपत्ती दिली, शंकरानं शूल, पिनाक, फरशा, बाण, त्रिशूल ही आयुध दिली. माता पार्वतीनं चिरंजीव होण्याचं वरदान दिलं आणि मोराचं वाहन दिलं. कार्तिक महाराजांना खूप 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 आशीर्वाद प्राप्त झाले आणि गंगेला सुद्धा आशीर्वाद दिला. गंगा, तू या बाळाला तुझ्या उदरात वाढवलंस. हा कार्तिक, याची कीर्ती थोर असेल, हा स्वतःच्या जीवनात खूप मोठी कीर्ती करेल, खूप मोठा पराक्रम करेल. पण कार्तिक महिन्यामध्ये तुझी आठवण म्हणून गंगा स्नानाला महत्त्व असेल. म्हणून कार्तिकाच्या महिन्यामध्ये गंगा स्नान हे फार श्रेष्ठ आणि पवित्र स्नान मानलं जातं. आपण भारत देशात जन्माला आलेली लोक, हिंदू धर्माला जपणारी आणि त्याची उपासना करणारी माणसं, कार्तिकामध्ये आपण गंगा स्नान, नाही गंगेला जाता आलं तर घरात पहाटे स्नान आणि काकडा आरती, या दोन गोष्टी आपण कधीही विसरत नाही. कार्तिक हळूहळू लहानाचे मोठे होत आहेत. थोडंसं बल शरीरामध्ये निर्माण झालं आणि शिवजीनं सांगितलं, कार्तिक आता जा, तारकासुराचं हनन करा, त्याचा वध करा. शिव गण सोबत घेऊन कार्तिक स्वामींनी तारकासुरावरती चढाई केली आणि तारकासुराबरोबर प्रचंड प्रचंड युद्ध करत, त्या युद्धामध्ये कलेनं शस्त्रास्त्रांचा प्रयोग करत तारकासुराला हैराण केलं, घायाळ केलं. आणि शिवपुत्र कार्तिक स्वामींनी असा काही बाणाचा त्रिशूलचा प्रयोग केला, त्याच्यामध्ये तारकासुराचा अंत झाला. कार्तिकीय महाराज की नमः. पार्वती पते शिव हर हर महादेव.